आपली सूर्यमाला। इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास। अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी निरीक्षणे, अनुभव, माहिती यांची सुनियोजितपणे नोंद करतात। या व्हिडिओत आपण खगोलीय वस्तू, तारे, ग्रह, सूर्यमाला, उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह आणि गुरुत्वाकर्षण याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। खगोलीय वस्तू। रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात। त्या पृथ्वीपासून खूप दूरवर असतात। काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात। चांदण्यांकडे निरखून पाहिल्यास काही चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत। आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात। सूर्य, चंद्र हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहजपणे पाहू शकतो। आकाशातील गोल म्हणजेच खगोल। सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या सर्व खगोलीय वस्तू आहेत। तारे। ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो। तारे स्वयंप्रकाशित असतात। सूर्य हा एक तारा आहे। इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो। त्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिवसा चांदण्या दिसत नाहीत। ग्रह। ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात। ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो। ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात। पृथ्वी। आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे। तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो। ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात। सूर्यमाला। पृथ्वी शिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत। ते ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सूर्यमालेतील 8 ग्रह आहेत। सूर्यमाला। सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो। त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात। सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात। सूर्यमाला। सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो। आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे। सूर्याभोवती 8 ग्रह परिभ्रमण करतात। सूर्यमालेत ग्रहांबरोबरच इतर काही खगोलीय वस्तू असतात, जसे उपग्रह, बटुग्रह, लघुग्रह। उपग्रह म्हणजे काय? उपग्रहाला जलचंद्र म्हणतात। काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात। उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो। रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात। बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत। ग्रह आपापल्या उपग्रहांसोबत सूर्याभोवती परिभ्रमण करतात। लघुग्रह। मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे। या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात। लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात। सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो। सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत। चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा मोठा दिसतो। गुरुत्वाकर्षण। खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते। या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात। सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक परिभ्रमण करत असतात। एकंदरीत आपल्या सूर्यमालेत सूर्य, 8 ग्रह व त्यांचे उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांचा समावेश होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लर्निंग फंडा। धन्यवाद।